आधी माझ्याबरोबर बसलेले सगळे सन्मान्य व्यासपीठावरचे राजीवदादा, विनयाताई, अमर पवार आणि समवेदनाचे सगळे शुभचिंतक आज जे इथे आलेले आहेत, तुम्हाला सगळ्यांना माझा नमस्कार. आणि पहिलं सर्वप्रथम मी अभिनंदन करते समवेदनाचं आणि तुमच्या सगळ्यांचं, की आपण सगळे मिळून किती सुंदर काम. मागच्या वर्षीचा अहवाल पण मी वाचला. कर्करोगांच्या रोगांसाठी किंवा शाळेय स्पेशली विलेजेसमधल्या मुलांच्या शाळेसाठी जे कामं करताय किंवा मेंटल हेल्थ आजकाल त्याची इतकी गरज आहे, कॅन्सर स्क्रीनिंग, हे सगळी जी उपक्रम तुम्ही राबवताय ते अतिशय गरजेचे आहेत. आणि जोपर्यंत समाज त्याच्यात भागीदारी होणार नाही, जसं आपले पंतप्रधान म्हणतात, जन आंदोलन जनभागीदारी, जोपर्यंत सगळी लोकं त्याच्यापर्यंत पोचणार नाहीत तोपर्यंत आपण लोकांचं काही चांगलं किंवा समाजाचं कल्याण करू शकत नाही. त्यामुळे तुमच्या सगळ्यांना माझा नमस्कार, की तुम्ही खूप उत्कृष्ट काम करता. आणि मला आभार मानते समवेदनाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे, की मला आमंत्रण दिलं, आज मला हा मंच दिला तुमच्यापर्यंत पोचायचा. कारण माझा निरोप एक वेगळा, त्यांनी म्हणजे माझी लाईफ जर्नी पुष्कळ यूट्यूबमध्ये पण आहेत, वाचलेली आहेत. पण मला वाटलं की काय, जे ऑलरेडी एनलायटन्ड लोक आहेत त्यांना मी काय निरोप देणार. तर मला असं वाटलं की आज मी तुम्हाला थोडासा फरक दाखवीन. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन बिलॉंगिंग आणि ओनरशिप. तर असा मी थीम ठरवला. कारण आपण सगळं आत्मीयता असते, पण त्याच्यात ओनरशिप कशी आणायची त्याचा विचार मी म्हटलं मांडू शकते. आणि माझ्या जर्नीत मी तो कसा सामावून घेतला ह्याचं एक एक्सपिरियन्स शेअर करीन. ते एक अर्धा तास मी बोलीन आणि त्याच्यानंतर मी तुमच्याबरोबर गप्पा मारीन, असा माझा विचार आहे. तर माझं जे टॉक असं त्याच्यात माझा प्रवास मी नक्की सांगणार आहे. पण हे कसं आत्मीयता करणं स्वात्मीयताकडे, बिलॉंगिंग टू ओनरशिप. वी बिलॉंग टू द फॅमिली, वी बिलॉंग टू द नेशन. ओनरशिप आली की आपण त्याच्यासाठी काहीतरी आपण कसे करतो, हा कसा आपल्यात बदल आलेला गरजेचा आहे, त्याची गरज आजकाल आहे. सो सुरुवातीला मी हे चेंज होत नाही आहे. नेक्स्ट स्लाईड. येस, सो दिस वॉज माय थिंग. नेक्स्ट स्लाईड. हां, मी नेक्स्ट म्हणायचं, इथे मी चेंज करते आहे. सो दिस वॉज द म्हणजे एक व्हिडिओ सुरुवातीला म्हणून की हे बऱ्याच जणांनी यूट्यूबवर पाहिलं, सगळीकडे पाहिलं की मला विशिष्ट सेवा मेडल, परमविशिष्ट सेवा मेडल सगळे मिळाले. पण इथपर्यंत पोचवणारं कोण आहे, त्याच्यात माझ्यात काय मी कशी घडले हे मला शेअर करायचं आहे. कारण मला वाटतं त्याच्यात ते जे संस्कृती किंवा जे मला घराकडनं मिळालं, जे समाजाकडनं मिळालं, मी फक्त त्याचं एक प्रतिबिंब आहे. तर त्यामुळे हा मी पहिला माझी जर्नी म्हणताना, प्रवास सांगताना, पहिलं जुलै 78 जेव्हा मी FMCत गेले, हा माझा फोटो होता. मी मध्यवर्गीय महाराष्ट्रीयन मुलगी, वडील रेल्वेत ऑफिसर होते, इंजिनियर, आजी आजोबा पुण्यात होते. आणि त्याच्यापासनं काही म्हणजे तसा काही अगदी खूप मोठा विचार की मला देशाची सेवा करायची वगैरे असं काही नव्हतं. मला डॉक्टर बनायचं होतं, मला शिस्त हवी होती. माझ्या रूममेट, मी फर्ग्युसनमध्ये 12वीत शिकायला हॉस्टेलमध्ये होते, बिर्ला हॉस्टेलमध्ये. माझ्या रूममेट होती एक एअरफोर्स ऑफिसरची मुलगी. मी तोपर्यंत सैन्याचं ऐकलंही नव्हतं. तिने मला AFMCला फॉर्म आणला आणि म्हणली, चल तुला दाखवायला नेते. आणि तिथे मी जी शिस्त पाहिली त्याच्याने मी प्रभावित झाले. आणि दुसरं, त्याच वर्षी मला एक NDAचा खूप हँडसम मुलगा भेटला, जे आता जनरल कानेटकर इथे बसलेले आहेत. आणि असे 2 प्रभाव माझ्या मनावर जे झाले, त्यांनी मी पहिली जिद्द ती होती की मला मिलिटरीत जायचं आहे आणि मला ह्यांच्याशी लग्न करायचं आहे. तर हे 2 गोष्टी अगदी क्लिअर होत्या. त्याच्यापासनं कसा तो प्रवास गेला आणि कधी मी कुलगुरू झाले आणि 39 वर्ष कशी गेली ह्याचा सांगताना ते एव्होल्युशनच आहे. तर त्यामुळे ते पहिल्या, नेक्स्ट स्लाईड, ते नेक्स्ट, हा अच्छा, वेन आय स्टार्ट आय विल हॅव टू कीप टेलिंग यू. तर हा जो पहिला इथे, कारण माझ्या ह्याच्यात बदल झाला होता, तो होता माझा कॉलेजचा फोटो. त्याच्यानंतर जेव्हा मी लेफ्टनंट जनरल झाले आणि रिटायर झाले नंतर, आणि मग त्याच्याकडनं मी पुन्हा
त्यात दुसऱ्या एका वेशात उतरले आणि कामं सुरू केली. तर ही जर्नीमध्ये मी खाली एव्होल्युशन दाखवलं आहे की पहिल्यांदा म्हणजे नटखट ह्याच्यात आपण झुकलेलो असतो, एक वी आर लाईक मंकीज. पण जेव्हा आपल्याला जास्त जास्त ज्ञान मिळतं, पुन्हा जे ताठपासनं वाकायला सुरुवात होते. मी जेव्हा कुलगुरू झाले, पुन्हा मी त्या ज्ञानात मला किती कमी येतं आणि अजून किती करायचं आहे ह्या कृतज्ञतेने मी पुन्हा झुकले, हे मला सांगायचं होतं इथे. नेक्स्ट स्लाईड प्लीज. तर जर विचार केला आपण, तर मी ज्याला म्हणते रिफ्लेक्शन, आपण प्रतिबिंब बघतो की आपण त्याच्यावर विचार करतो. तर मला असं म्हणायचं होतं की मी एक लेफ्टनंट जनरल बनीन, देशातली तिसरी, महाराष्ट्रातली पहिली, हे सगळं माहीत होतं का? तर अजिबात नव्हतं. मला कधी वाटलं की मी महिला आहे तर मी मिलिटरीत उतरते आहे, त्याच्यात सगळे जास्त करून वेगळे तरी, तर मला त्याच्यामुळे काही त्रास होईल का ह्याची काळजी आहे का? तर तसं कधीच झालं नाही. माझी मनाची तयारी होती का की काय काय पुढे होणार आहे? अजिबात नाही. कारण आताच्या जी पिढी आहे इतका पुढचा विचार करतात की डिसिजनच होत नाही. पण तुम्ही सगळे माझ्यावर असाल की आपण डिसिजन्स असे खटकन घेतो. डॉक्टर पद्मजा माझ्या जाऊ इथे बसलेल्या आहेत, त्या मी नेहमी बोलतो की नेक्स्ट जनरेशन किती विचार करतात ना, आणि किती इन्फॉर्मेशन ओव्हरलोड. आधी आपण उडी मारून मग पोहायला शिकायचो. आधी त्याच्या बिछाण्यावरनं सगळी त्याची थिअरी वाचून यूट्यूब्स बघून करत नव्हतो. तर त्याच प्रकारे मी पण तसंच केलेलं आहे. वॉज द जर्नी टफ? प्रवास कठीण होता का? तर नक्कीच होतात. आणि त्याच्यासाठी म्हणजे जसं सांगितलं ना, वेन द गोईंग गेट्स टफ द टफ गेट गोईंग, तसं मला करावं लागलं. तर मी पुढे कशी, तर त्याच्यात ते जे शिस्त वगैरे म्हणतात, डिटर्मिनेशन, डिसिप्लिन आणि डेडिकेशन, हे 3 गोष्टी म्हणजे त्याचं मूळ मंत्र होतं. एक तर की मला पुन्हा नवीन गोष्टी शिकाव्या लागल्या, रिॲडजस्ट करावं लागलं, रिबूट, रिथिंक, वेगवेगळे अवतार, स्वतः कसं बदलायचा असा विचार आधी करावा लागला. दुसरं, आपल्या ज्या संस्कृती आहेत, आपले घरचे जे घडणचढणच होतं त्याच्याचा स्ट्रेंथ घेऊन मी ती डिसिप्लिन, मिलिटरीची शिस्तच्या आधी मला घरची शिस्त जी लागली, हे गरजेचं आहे आणि म्हणून मला मिलिटरीत जावंसं वाटलं. आणि तिसरं, हार्डवर्क अँड पर्सिव्हिअरन्स. कारण सोडून देणं खूप सोपं असतं, पण जेव्हा आपणच स्वतः डिसिजन घेतो की हे मला करायचं आहे, मग तिथनं पळून जाण्याची काही स्कोप नसते. तर त्यामुळे त्याच्यात मग पुढे गेल. आणि कसं त्या जर्नीमध्ये, जे मी म्हटलं ध्येय ठरवा, शिखर गाठा, एकदा महिला दिवसाच्या ह्याच्यात माझा निरोप आला होता. पण त्या जर्नीमध्ये कधी ते बिलॉंगिंग, आधी कुटुंबात बिलॉंगिंग, मग कॉलेजची बिलॉंगिंग, ते कसं बदललं. कारण आपल्याला प्रत्येकाला असं बदलावं लागतं आणि तेव्हाच आपला देश विकसित भारत असा होऊ शकेल. तर नेक्स्ट स्लाईड प्लीज. पहिलं डीप सेन्स ऑफ बिलॉंगिंग म्हणजे माझं कॉलेज. आणि आपल्याला प्रत्येकाला अल्मा मेटर म्हणतो, घरी आई असते आणि म्हणजे शिकताना आपलं कॉलेज असतं. तर त्यामुळे तिथे जे डिसिप्लिन शिकायला मिळालं आणि जे ऑलराऊंड डेव्हलपमेंट, AFMC, आजही मी फार कृतज्ञ आहे. माझ्या टीचर्सबद्दल मला खूप आदर आहे. कारण त्यांच्याकडनं जे डिसिप्लिन मला अजून मिळालं ते मला आजपर्यंत पुरलेलं आहे. पण त्याच्या पुढची जर्नी, एकदा 4.5 वर्ष चांगली गेली, पण त्याच्या पुढची जर्नी ह्याच्यात खूप क्रॉसरोड्स होते. तर तेव्हा त्याच्यासाठी विलपॉवर आणि स्ट्रॉंगर सपोर्ट गरजत होती. आणि मी इथे हे लिहिलेलं आहे, आय डोंट रन अवे फ्रॉम चॅलेंजेस बिकॉज आय एम अफ्रेड. इन्स्टेड आय रन टुवर्ड्स इट बिकॉज द ओनली वे टू एस्केप फिअर इज टू ट्रॅम्पल इट बिनीथ युअर फूट. म्हणजे करता येत नाही असं विचार करायचाच, त्याच्यात उडी मार की केलंच पाहिजे असं, हा एक जी जिद्द असते ती केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. तर क्रॉसरोड्स म्हणजे काय हे म्हणजे सांगतायच्या आधी मी पहिलं मेन डिफिकल्टी होती की 36 वर्ष जे आम्ही दोघं मिलिटरीत होतो ॲज अ कपल, त्यातली 24 वर्ष आम्ही वेगळं होतो. कारण दोघंही मिलिटरीत आणि दोघंही फर्स्ट जनरेशन. त्यामुळे आमचं कोणीही आमच्यासाठी बोलणारं किंवा एकत्र पोस्टिंग करून देणार असं नव्हतं.
तर पहिली आमची टेस्ट ती होती. आणि दरवेळेला असं जेव्हा जेव्हा वाटायचं मला सोडावं असं वाटायचं तेव्हा राजीव म्हणायचे मला की नाही सोडायचं, आणि त्याला सोडावं वाटलं की मी नाही करायचे. त्यामुळे दोघांचं वीकनेस न होता आम्ही एक दुसऱ्यांचे स्ट्रेंथ्स बनलो आणि तसं पुढे ती जर्नी करत राहिलो. आणि त्याच्यापुढे पुष्कळ त्यामुळे जे आले की मुलांचं सांभाळायचं, घरचं बघायचं, आईवडिलांचे जेव्हा वय होत चाललं त्यांच्याकडे लक्ष द्यायचं, असे प्रत्येक खूप म्हणजे आपल्याला रोल्स करावे लागतात आणि प्रत्येक स्त्रीला करावे लागतात. पण मला तेच नेहमी असं वाटायचं की मला देवाने शक्ती दिलेली आहे आणि देवीला नेहमी खूप हात दाखवलेले असतात, त्यामुळे माझ्याकडे 1000 हात आहेत आणि ते सगळे वापरायचे असाच विचार केला. त्यामुळे त्याच्याकडनं सोडो किंवा असं कधी झालं नाही. आणि दुसरं वॉज फाइंड प्लेजर. त्यामुळे मी ह्युमर इन युनिफॉर्म पूर्वी रीडर्स डायजेस्टमध्ये यायचं, तर माझ्यावर झालेल्या गमती फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करून त्याच्यातनं आनंद घेतला की आपले, कारण हसरायला सगळे जग आपल्याबरोबर असतं, रडायला कोणी येत नाही, त्यामुळे त्याच्याबद्दल कंप्लेंट करत राहण्यात पॉईंट नाही आहे. तर त्यामुळे पहिलं होतं माझी पोस्टिंग फील्डमध्ये झाली तेव्हा, त्यावेळेला आमची बॅच होती जेव्हा ते 1982-83ची गोष्ट आहे. तर आम्हाला पहिल्यांदा फील्ड पोस्टिंग दिले. तर मला GOCपासून सगळे म्हणले की नाही नाही तू फील्डमध्ये नाही राहू शकत, तू हेडक्वार्टरच्या मेसमध्ये येऊन राहत, कारण भाषा म्हणजे असे टेंटसारखे हे असतात आणि सगळे बाकी तिथे कोणीच मुली बायका नव्हत्या. मला म्हणले तू राहू नाही शकत. मी म्हटलं आय एम हिअर ॲज अन ऑफिसर, आय विल स्टे विथ माय मेन, आय विल नॉट गो. म्हणले इफ देर इज अ वॉर व्हॉट विल आय डू विथ अ वुमन इन अ डिव्हिजन. म्हटलं आय डोंट नो व्हॉट यू विल डू, आय नो व्हॉट आय विल डू, आय विल गो अप फ्रंट, यू कॅन हॅव समवन स्टे बिहाइंड. तर असं जे जिद्द होती ना ती, मग पुढे ती एकदा त्याची सवय लागली की मग तशीच उत्तरं नेहमीच येतात, कारण आपल्याला ते म्हणता येतं असं आपल्यालाही त्याच्यातनं स्ट्रेंथ येते. दुसरं मला इवन वेट्टीला रिटायर्ड सरच म्हणायचे, कारण मॅडम असं इतक्या आणि सिनियर पोस्टवर, इन्क्लुडिंग वेन आय वॉज डेप्युटी चीफ विथ द लेट जनरल रावत. घरी फोन आला की कोविडचे काळ होते, फोन आला की म्हणायचे साहब है घर में. तो मैं मतलब CDS साहब बात करना चाहते. मतलब साहब मेरे साथ बात करना, नहीं नहीं सर के साथ बात करना. मतलब मैं सर बोल रही हूँ, मैं डिसिड्स हूँ, तो आप प्लीज़ कनेक्ट करा दीजिए. असे हे गमती व्हायचे. किंवा एकदा पठाणकोटला माझी बदली होती, मिस्टर होते हिसारला, आणि ट्रेननी ते आधी अंबालापर्यंत यायचं, तिकडनं बस घेऊन असे विकेंडला मी प्रवास करायचे. एकदा तो डबाच लागला नाही, माझं रिझर्वेशन, आणि तेव्हा ऑनलाईन वगैरे काही नव्हतं, तो कोचच नव्हता. आणि माझ्याबरोबर माझी 6 वर्षाची मुलगी होती, तिला मी कोचमध्ये, कारण दुसऱ्या दिवशी ड्युटी करायची होती, तिला शाळेला पाठवायची होती. तिला आत चढवली तर TT म्हणला की नाही तुमची रिझर्वेशन नाही आहे, तुम्ही AC मध्ये चढू शकत नाही. काय मला विचारायला कळलं नाही त्या दिवशी. मग मी तिला म्हटलं बस तिथे, शेजाऱ्याला सांगितलं जरा मैं अभी आई हूँ 2 मिनट देखिए इसके पास, आणि जाऊन इंजिनसमोर उभी राहिले आणि म्हटलं की ये गाडी हिलनेगी नहीं जब तक मुझे सीट नहीं मिलेगी, गलती मेरी नहीं है, मेरे पास तिकीट है. आता मी का ते केलं मला अजूनही हसू येतं, पण त्यावेळेला ते अरे ये देखो इसको हिटाव हटाव करत राहिले. आणि मग तो TT आला माझ्याकडे, कारण नाही तर मी स्टेशन मास्टरकडे गेले असते तर ट्रेन सुटली असती, म्हणून त्यावेळेला ती युक्ती केली आणि म्हणून ते चालून गेलं. किंवा गंमत, जेव्हा मी ब्रिगेडियर झाले आणि साऊथ म्हणजे कॉरिडॉर्स ऑफ पॉवर ऑफमध्ये पोचायला लागले, तिथे बायका तिथपर्यंत गेल्या नव्हत्या. तर तिथे लेडीज टॉयलेट अशी होती ना, ती फक्त स्टाफसाठी होती आणि ती दुसरी एंड ऑफ द कॉरिडॉर. त्यांनी सगळ्या म्हणजे त्या कोऑर्ड ऑफिसरनी मला चावी दिली आणि म्हटलं मॅडम आपके लिए स्पेशल चाबी रखी आहे. मी म्हटलं मेरे को उधर जाना पडेगा, म्हणून मी थोडे दिवस गेले. मग नंतर म्हटलं बाकी सिनियर ऑफिसर्स कुठे, त्यांच्यासाठी मस्त एक टॉयलेट तिकडे होती आणि सिनियर ऑफिसर्स टॉयलेट. मग मी दुसऱ्या दिवशी लवकर गेले, आत जाऊन कोणी नसताना बघितलं, म्हटलं फॉर्मल टॉयलेट, मग लेडीज का नाही फक्त. म्हटलं मग मी त्या ऑफिसरला बोलवलं, म्हटलं ते मेलचं कॅरिकेचर आहे ना ते स्क्रूड्रायव्हरनी काढून टाक, सिनियर ऑफिसर इज नॉट ओनली अ जेंडर. आणि म्हटलं नाव द इन्फॉर्मेशन विल गो की मॅडम विल नॉक ऑन द डोर अँड प्लीज आन्सर सो दॅट शी विल नॉट वॉक इन अँड कॅच यू विथ युअर पॅन्ट्स डाऊन.
तर असे पण गमतीदार करावे लागले आणि हसले सगळे आणि ॲक्सेप्ट झालं. पण असे काही काही म्हणून मी म्हटलं ह्युमर इन युनिफॉर्म सांगते की कसं. किंवा जेव्हा मी व्हॉलंटिअर करून नॉर्दर्न कमांडमध्ये गेले, आर्टिकल 370 ॲब्रोगेट झाला, तेव्हा अख्खं जम्मू काश्मीर लडाख सगळं मेडिकल माझ्याकडे सपोर्ट सिस्टम होते. पहिल्यांदा तिथे पोचल्यावर एक माणूस येऊन म्हणतो, इस ऑफिसर में कभी फील्ड कंडिशन्स होते सगळे, कभी महिला नहीं देखी. म्हटलं देख लो, बहुत आने वाली है इसके बाद. तो अशी उत्तरं देऊन आपले बिंदास करायचं काम. आणि त्यामुळे मग नंतर जेव्हा मुली जायला लागल्या आणि सगळ्यांना आज बघा सगळीकडे बायका फायटर पायलट्स आहेत. पण ते म्हणजे माझ्या आधीच्या बायकांनी माझ्यासाठी रस्ता तयार केला, मी पुढच्यांसाठी केला. त्यामुळे ते आगे कारवा आगे निकलता गया. पण त्याच्यात म्हणून मी म्हटलं की साथ आम्हाला खूप द्यावी लागली. आणि त्याच्यात करता करता दोघांनी एकमेकांचा कसा सपोर्ट केला. तर तेव्हा एकदा जेव्हा मला नाही जमत सोडणार मी, तेव्हा त्यांनी तेव्हा व्हॉट्सॲप नव्हते आणि टेलिफोन्स पण नसायचे फील्डमधनं. पत्र यायची, रोज एक पत्र लिहायचा. तर मला त्यांनी एक पत्र लिहिलं होतं, वी मस्ट ग्रो टुगेदर विदाऊट ग्रोईंग अपार्ट. अँड दॅट बिकेम, त्याचं मग नंतर आत्ता त्याचं पुस्तक त्यांनीच लिहिलं आहे, इट्स लाईक अ बायोग्राफी. आणि ते किरण बेदी आमच्या मागे लागली की तुमचं दिस इज अ स्टोरी फॉर द नेक्स्ट जनरेशन वे मॅरेजेस आर शॉर्ट लास्टिंग, शॉर्ट फ्यूज, शॉर्ट टेम्पर्ड. तुम्ही इतकी वर्ष कसं आणि आजही चालवता. आणि आज पण मी म्हटलं यायचं तर दोन्ही माझी सपोर्ट सिस्टम्स इथे ऑडियन्समध्ये बसलेले आहेत. तर हे पुस्तक आम्ही लिहिलं ग्रोईंग टुगेदर. करता ह्या जर्नीच्या एंडमध्ये आम्ही कधीही स्वप्नातसुद्धा पाहिलं नव्हतं, पण आम्ही भारतातलं एकमेव जोडपं आहे जे दोघंही लेफ्टनंट जनरलपर्यंत पोचलो. आणि हे आम्हाला कधीच आधी माहिती नव्हतं, पण ते घडलं. कारण फार विचार त्याचा केला नाही, आपणा काम करते गए, कर्मण्येवाधिकार असते. आणि द बिगेस्ट सेकंड सपोर्ट सिस्टम वॉज द फॅमिली. आणि डॉक्टर पद्मजा पण इथे बसले. मला कधीही गरजेला मुलाला कधी सोडावं लागलं, 2 वर्ष तिच्याकडे राहायला, म्हणजे द होल फॅमिली. असं म्हणतात की टू ब्रिंग अप अ चाइल्ड यू नीड अ होल विलेज. तसंच टू सपोर्ट मी आय नीडेड द एंटायर फॅमिली, कलिग्स, फ्रेंड्स. आणि म्हणून माझं इथे उभं राहणं फक्त मी नाही आहे, तर माझ्याबरोबर ते सगळे आज इथे उभे आहेत. तर दिस वॉज द सेन्स ऑफ बिलॉंगिंग और जोपर्यंत चालला होता. पण पहिल्यांदा लक्षात आलं की यू हॅव टू स्टार्ट नाव बिंग रिस्पॉन्सिबल फॉर एव्हरी वन. नॉट जस्ट की माझी मुलं, माझा कुटुंब न करता माझ्याबरोबर आता पोस्ट ग्रॅज्युएट्स आहेत, माझ्याबरोबर इतकी सारी टीम आहे. तर त्या टीम्सना एकत्र कसं नेणं आणि त्याचे आता मी हाऊ टू बिल्ड टीम्स हे मी आता मॅनेजमेंट स्कूल्समध्ये टाकते की हाऊ टू रूल विथ युअर हेड बट लीड विथ युअर हार्ट. हे जे दोन्ही कॉम्बिनेशन ऑफ हेड अँड हार्ट आहे ते मी शिकले आधी आणि आता शिकवू शकते. त्यामुळे परिवार हा आपलं कुटुंब तसंच विचार करावा लागतो जसं आपलं कुटुंब वाढत जातं. आणि प्रत्येकाबद्दल तसंच ह्युमन कंडक्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. आणि त्याच्याबरोबर शिकले की एक दृष्टिकोन बनवायचा. आणि त्यामुळे पहिला प्रयत्न होता, मी जेव्हा प्रोफेसर झाले, म्हटलं डिपार्टमेंटचं आपण नुसतं रोजचं काम, आज आले काम केलं घरी गेले असं न करता आजपासनं 10 वर्षांनी कसं असावं ह्याच्यावर सगळ्यांना घेऊन आपण ते लिहून पब्लिश करूया. ते तेव्हा केलं आणि करत राहिले इन माय व्हेरियस पोस्ट. आणि ते सगळं होत राहिलं आणि मला क्रेडिट मिळत राहिलं. तर त्यामुळे पण इट वॉज ऑलवेज अ टीम एफर्ट. आणि सिम्पल थिंग एक एक्झाम्पल देते की तेव्हा पिडियाट्रिक्समध्ये सुपर स्पेशालिटी केअर मिलिटरीमध्ये नव्हतं. पण मी त्याचा एक प्लॅन बनवला की मिलिटरीत आम्हाला इतके पिडियाट्रिशियन्सना कसं ट्रेन करावं, कुठल्या आणि तो पब्लिश झाला. आणि त्याप्रमाणे लोकांना स्टडी लीव्ह. आणि आता पुढचा फोटो मी जो दाखवते ना, ह्याच्यात मला इतका आनंद होतो आहे की इथे बसलेले सगळे माझे स्टुडंट सगळे आता DM इन व्हेरियस सुपर स्पेशालिटीज. आणि तेच पिडियाट्रिक डिपार्टमेंट बिकेम एन ॲडव्हान्स पिडियाट्रिक सेंटर. इथे पुण्यामध्ये पण ॲडव्हान्स झालं आणि दिल्लीमध्ये. तर 2 माझे ते विजन होते आणि आज ते सगळे झालेले आहेत. आणि प्रत्येकजण माझा विद्यार्थी आहे आणि आता ते ब्रिगेडियर्स बनत आहेत. हा आनंद जो एक टीचरला मिळतो तो अजून कुठेही कोणाला शक्य नसतो. पण जसं मी म्हटलं दोन्हीचं
समतुलन करणं फार गरजेचं होतं, द हेड अँड द हार्ट. कारण सायन्स, नॉलेज, टाईम, डिसिजन मेकिंग हे सगळं लेफ्ट ब्रेन म्हणतात, पण त्याच्याबरोबर आपली संस्कृती, स्पिरिच्युॲलिटी, आर्ट अँड कल्चर, म्युझिक ह्याची गरज असते, आणि दॅट इज राईट ब्रेन. कारण मेडिसिनमध्ये पण काय होतं आहे आता, सायन्स आहे, आर्ट कुठे गेलं? हिलिंग इज अन आर्ट, मेडिसिन इज द सायन्स. सो हे जे कॉम्बिनेशन आहे ते माझ्या स्टुडंट्समध्ये पण यावं म्हणून तसंच करत गेले. आणि पुन्हा पुन्हा जसं म्हटलं शिकायचं, तर म्हटलं शिकवायला मला आता त्याची डिग्री, म्हणून आफ्टर बिईंग प्रोफेसर अँड हेड ऑफ द डिपार्टमेंट मी परत फेलोशिप इन मेडिकल एज्युकेशनल रिसर्च हा मी 1 वर्षाचा फेलोशिप केला. कारण त्याच्यातनं मला मेंटरिंग आणि ह्याचं ॲक्च्युअल रीलर्निंग, परत परत शिकायची तयारी असते. आणि म्हणून जेव्हा मी डीन म्हणून गेले तेव्हा मुलींबरोबर स्टुडंट्सबरोबर खेळत पण होते, त्यांना साडी नेसायला शिकवत पण होते, आणि बाकी वेळेला स्ट्रिक्ट डीन म्हणून काम करत होते. आणि त्यामुळे माझं नाव पडलं राजमाता. पण मला ते इतका आनंद, कारण त्यात राजमाता म्हणजे कसं की एक आई म्हणून ते बघत होते ॲज अ टीचर. आणि हे जे आहे ते आज शिकवण्यात गरजेचं आहे हे कळतं, आणि आजही माझ्या इतक्या स्टुडंट्सबरोबर कनेक्ट आहे की त्याचा आनंद मी घेत आहे. कारण मी सुरुवात केली मी डीन जेव्हा गेले, सगळ्या माझ्या जुन्या टीचर्सना आधी बोलवून, जे व्हीलचेअर होते त्यांना स्वतः व्हीलचेअरवरनं पूर्ण कॉलेज फिरवलं, बॅटरी ऑपरेटेड गाडी. कारण त्यांना रिस्पेक्ट मी दिला, मला तर आनंद मिळाला, पण त्याच्याबरोबर सगळ्या स्टुडंट्सनी पाहिलं की सीइंग इज बिलिव्हिंग, लीड बाय एक्झाम्पल हे आपल्याला समाजात करावं लागतं. त्यामुळे त्याच ह्यांनी मग टीम्स कसे सुरुवात करायचे, वेदर इट्स फॉर रिसर्च, वेदर इट्स फॉर मेडिकल एज्युकेशन, आणि त्याच ह्याच्यात FMCत, आणि हे सगळं आता, आणि MRU जे मी सुरुवात केली आत्ताच DGICMRनी त्यांना कंट्रीज बेस्ट म्हणून डबल फंडिंग दिलेलं आहे. सो जी छोटी छोटी सुरुवात केली ती लोकांनी पुढे चालवली, आणि टीम वर्क्स बेस्ट. तर त्यामुळे सगळीकडे ते विजन करायचं हे शिकून घेतलं. मेडिकल एज्युकेशनची डिग्री असल्यामुळे ते पुष्कळ बदल मी करिक्युलम, आणि त्याचमुळे मला नॅशनल मेडिकल काउन्सिलच्या ह्याच्यात ॲडवायझरी बॉडीवर घेतलं, आणि पंतप्रधानांनी माझ्या रिसर्च याच्यामुळे मी PMSTACमध्ये पण नॉमिनेट झाले. सो ॲज अन ऑफिसर मी फक्त मिलिटरीचं न करता दोन्हीकडचं बॅलन्स करू शकले, आणि आय कंटिन्यू टू सर्व ऑल दोज सिच्युएशन्स. आणि जसं स्टुडंट्सना फिटनेसची गरज होती, शिस्त स्वास्थ्यासाठी, PT नाही करायचे तर झुंबा सुरू केलं, स्विमिंग सुरू केलं, आणि मँगो मस्ती, आणि त्याच्याचबरोबर आपली संस्कृती, सगळे सण एकत्र कसे, मग तो गणेश चतुर्थी असो किंवा ओणम असो किंवा क्रिसमस असो, आम्ही सगळे एकत्र सेलिब्रेट करायचो, आणि त्याच्यात जी मजा यायची, होळी एकत्र खेळायचो, आणि त्यांना घरी चहाला बोलवायचे इन बॅचेस. आणि तेव्हा राजीव पण असायचे, आणि त्यांना इतकं उत्सुकता, इतके प्रश्न असायचे की पुढे आमचं कसं होणार आहे, की माझ्यापेक्षा जास्त ते. आणि मग आता सो वी बिकेम पेरेंट्स ऑफ द एंटायर कॉलेज. आणि मी म्हटलं देवाने आधी मला 2 मुलं घरी, आणि मग वॉर्ड फुल ऑफ पिडियाट्रिक्स. मग जेव्हा माझं प्रोफेशन गेलं, घरची मुलं बाहेर गेली, पुन्हा मला 700 मुलं कॉलेजमध्ये मिळाली, अंडर ग्रॅज्युएट्स. त्यामुळे तो आनंद मी घेत राहिले. की ॲटिट्यूडची प्रश्न असतो की काय नाही आहे ते विचार न करता काय मिळतं आहे त्याचं मी काय करणार. आणि त्याच्यात सदैव मी ठेवते, अजूनही आजही रोज, म्हणजे आज गेले नाही आहे ना, ते इथे PYC पोहायला तरी जाते, टेकडी तरी चढते. फिट माइंड इन अ फिट बॉडी. आणि त्यामुळे सगळीकडे MUHSला व्हाईस चान्सलर म्हणून पहिलीच असणार जिनी मॅरेथॉन सुरू केली, आणि पहिल्या मॅरेथॉनला 5 किलोमीटर मी सुद्धा पळाले. तर तसं दिस इज द ॲटिट्यूड की फिट माइंड. आणि सगळ्यांना मी म्हणून सांगते की माझं मंत्र काय आहे, स्टार्ट ॲट 20. आय डिडंट चेंज युअर स्लाइड्स ॲट ऑल. नेक्स्ट जस्ट पुट हे, दिस वॉज द डीन. हे माझ्या टीचर्सचं, नेक्स्ट स्लाईड, नेक्स्ट. हां, हे माझ्या टीचर्सचं जे मी बोलले, सगळे डॉक्टर जरगर, सगळ्या जुने टीचर्स होते. नेक्स्ट स्लाईड, नेक्स्ट स्लाईड, नेक्स्ट. हे सगळे टाईमलाईन, जसं मी रिसर्च युनिटचं विजन मॅप बनवला, मल्टीडिसिप्लिनरी रिसर्च युनिट, की 17पासनं दरवर्षी, आणि मग कॉलेजनी सगळ्यांनी ते त्याप्रमाणे पुढे घेतलं. नेक्स्ट स्लाईड, नेक्स्ट. मेडिकल एज्युकेशनच्या ह्याच्यात उमंग, काउन्सिलर्स, ॲटकॉम, हे सगळं नेक्स्ट स्लाईड.
अँड दिस वॉज द फिटनेसचं जे मी दाखवलं की स्टुडंट्स डुईंग झुंबा, त्यांच्याबरोबर ॲट द पूल, मँगो मस्ती, फेस्टिवल्स की एक ट्रक भरून आंबे एकदा आणले आणि पोरानं म्हटलं जेवढे हवे तेवढे खायचे, आज सगळं मेसमध्ये आंब्याचंच बनेल आणि जाताना 2 हातात जेवढे नेता येतील घेऊन जायचे. इतकी धमाल आली सगळी. नेक्स्ट स्लाईड. हे बघा ते फेस्टिवल्स ना, गणेश चतुर्थी आम्ही बसलोय, ओणम, गुरुद्वाऱ्यामध्ये सगळे एकत्र सेलिब्रेट केले. नेक्स्ट. आमच्या घरी जेव्हा स्टुडंट्स यायचे. नेक्स्ट स्लाईड. अँड दिस इज द फिट माइंड इन अ फिट बॉडी. आणि ह्याचं जे मंत्र आहे तर मी सगळ्यांनाच काय सांगते, स्टार्ट ॲट 20, म्हणजे तुम्ही जाऊन यू कॅन टेल युअर यंगर पीपल टू बी फिट ॲट 40, वी आर ऑल मोस्ट पीपल हिअर आर बियॉन्ड, टू बी स्ट्रॉंग ॲट 60, विच आय थिंक आता मी सगळ्यांना सांगते माझे 3 हाते हे झालेले आहेत. टू बी इंडिपेंडंट ॲट 80, म्हणजे अजूनही आपल्याला गुडघे बदलायला नकोत आणि आपल्याला काठ्या नकोत आणि डायबिटीज ब्लड प्रेशर नको. सो लेट अस ॲटलीस्ट ट्राय टू डू दिस. आणि हे मंत्र ठेवून आपण जर केलं तर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. नेक्स्ट स्लाईड. सो हे मॅरेथॉन AFMCमध्ये सुरू केला फिट बॉडी. तिथे मी 10 किलोमीटर पळाले, युनिव्हर्सिटीमध्ये 5. नेक्स्ट स्लाईड. आणि ऑल्सो फॉर द माइंड TEDx सुरू केलं AFMCमध्ये. सो अँड नाव एव्हरी इयर वी हॅव दिस, सो दॅट स्टुडंट्सना बाकी बियॉन्ड मेडिकल एज्युकेशन हे शिकवलं पाहिजे. आणि तेच विद्यापीठात मी पुष्कळ तसेच राबवले. नेक्स्ट स्लाईड. आणि त्याच्यानंतर मला जेव्हा म्हणाले की आता तुला पुन्हा दिल्लीला आणतो, मी म्हटलं नाही. माझे 3 रोल्स होते, डॉक्टर, सोल्जर, टीचर. तर मला आय हॅव नॉट डन इनफ ऑफ सोल्जरिंग, मला नॉर्दर्न कमांड पाहिजे. And I was the first woman to go as the Major General commanding the medical logistics for the entire. आणि तेव्हा गेले तेव्हा माहीत नव्हतं, पण मग 370 ॲब्रोगेट झालं आणि मला इतकं सगळं बघावे लागलं. आणि रोजचे माइंड ब्लास्ट तिथे कधी आपण ऐकतोच पेपरमध्ये, पण इव्हॅक्युएशन सगळं ओव्हरऑल रिस्पॉन्सिबिलिटी माझ्याकडे होती. नेक्स्ट स्लाईड. आणि तसेच त्याचाही मी हे केला की गेट आउट ऑफ कम्फर्ट झोन. म्हटलं आता मला चान्स मिळाला, मी कुमार पोस्टवर सुद्धा पहिली. आणि तेव्हा तिथेही म्हणाले, मॅडम यू आर द फर्स्ट वुमन्स फीट ॲट कुमार पोस्ट ऑन सियाचन. म्हटलं देर विल बी मेनी मोर. बॉईज क्लब संपला आता, आणि आता बघा लेडीज आर पोस्टेड ओव्हर देर. नेक्स्ट स्लाईड. ते करता करता नेक्स्ट आय केम ॲज अ लेफ्टनंट जनरल टू दिल्लीला. आणि तेव्हासुद्धा असं झालं की बरेच काहीतरी देवर डिफरन्सेस, देवर डिलेज. 1 वर्ष जवळजवळ लेट झालं मला रँक मिळायला, पण आय नेवर गेव अप. आणि आय रिमेंबर, म्हणजे दिस आय नॉट टू बी कोटेड, पण आय हॅड टू वॉक अप टू द डिफेन्स मिनिस्टर्स ऑफिस इन दिस थिंग की आता मला जर माझ्या नंतरच्या लोकांना माझ्या आधी दिलं तर आय विल हॅव टू टेक अप ऑन अ व्हेरी दिस थिंग. तर त्यांचे बाहेरचा जो ऑफिसर होता आहे म्हटलं, मॅडम आप इतनी लड़ क्यों रही हो, आप कहाँ की हो. म्हटलं झांसी की रानी की स्टेट की हूँ. उन्होंने अपनी झांसी नहीं दी, मैं अपनी रँक नहीं दूंगी. दुसऱ्या दिवशी ऑर्डर्स काढले आणि रँक लागली माझी. सो अँड देन आय वेंट ॲज DSIDS विथ द फर्स्ट CDS. आणि मॅन्डेट त्याच्यात ट्राय सर्विसेस ह्याचा होता. तेव्हा काही कल्पना नव्हती मला. DG पण म्हणले रँक तो मिल गई, अभी कुर्सी नहीं है, तुम्हें वहाँ भेजना पड़ेगा, कुछ काम नहीं है. तेव्हा मी अशी गमतीत म्हणाले, सर मैं उससे मुझे कोई फ़र्क, काम मेरे पास आता है, मैं काम के पास नहीं जाती हूँ. तर म्हणून, आणि मला तेव्हा माहीत नव्हतं कोविड होणार होता. आणि विदिन 2 months द कंट्री वेंट इन टू लॉकडाऊन. अँड द एंटायर रिस्पॉन्स ऑफ द ट्राय सर्विसेस कोऑर्डिनेशन, आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचं जे ट्राय सर्विस कोऑर्डिनेशन होतं, जम्बो हॉस्पिटल्स उघडणं, एव्हरीथिंग वॉज गिवन अँड सिंगल हँडेडली हॅड टू मॅनेज इट विथ माय टीम्स. अँड दॅट वॉज अ चॅलेंज. पण ते झालं नसतं इफ आय हॅड नॉट रफ्ड आउट ऑल दीज इयर्स. इट वॉज द टीम्स, द फ्रेंड्स. आय हॅड टू जस्ट एक मेसेज केले की मला SOPs मिळायचे. आणि अक्षरशः पहिलं जम्बो हॉस्पिटल दिल्लीत 3 आठवड्यात DRDO बरोबर, ती जमीन अशी होती, ट्रॅक्टर चालवलं आणि हे हॉस्पिटल 3 आठवड्यात उभं केलं होतं. आणि मग दॅट मॉडेल वॉज यूज्ड अक्रॉस द कंट्री. त्यामुळे ते जी जिद्दनी आणि जे शिकायचा चान्स मिळाल्याचा उपयोग केला, त्यांनी मी पुढे जाऊ शकले. नेक्स्ट स्लाईड प्लीज. त्यामुळे असं करता करता माझं जेव्हा सर्विस संपली, आय थॉट आय हॅड, म्हणजे ऑनर्ड, किती ना एवढं भाग्य असतं की 3
मला जॉब हे करता आले ॲज अ डॉक्टर, ॲज अ टीचर अँड ॲज अ सोल्जर. सोसायटीमध्ये हे तीन ह्यांना खूप मान दिला जातो आणि मला तिन्ही एकाच लाईफमध्ये करता आलं. ॲज अ डॉक्टर आय लेड म्हणजे ॲज द फर्स्ट पिडियाट्रिक नेफ्रॉलॉजिस्ट आर्मीमध्ये झाले, सेटअप केलं डायलिसिस, ट्रान्सप्लांट सेंटर्स आणि त्याच्यानंतर अल्टिमेट वॉज ऑपरेशन कोजीत त्याचं नाव मी ठेवलं होतं, कारण कोऑपरेशननी जीत आणि कोविड पे जीत. सो त्याचं मला लिडरशिप मिळाली. ॲज अ टीचर प्रोफेसर झाले ते, डीन माझ्याच कॉलेजमध्ये होते. आय वॉज ऑन क्लाउड 9. ॲज अ सोल्जर MG मेड, नॉर्दर्न कमांड, DSIDS मेड, फर्स्ट वुमन, म्हणजे सगळे प्रकार आता झालेले होते. त्यामुळे त्याच्यानंतर नेक्स्ट स्लाईड, प्रश्न आला रिटायरमेंटच्या वेळेला, व्हॉट नेक्स्ट. सो मला जसं आज मला भिडेसाहेब म्हणाले ना, यू रिअटायर. सो तसं मी विचार केला की आय मस्ट रिअटायर. कारण एक म्हण आहे, पर्सिव्हिअरन्स इज हार्ड वर्क यू डू आफ्टर यू गेट टायर्ड ऑफ डुईंग द हार्ड वर्क यू ऑलरेडी डिड. तर मग अजून मला चॅलेंज काहीतरी घेतल्याशिवाय, आणि माझ्या घरचेही सगळे म्हणाले तू बसणारी नाही आहेस काहीतरी. तर त्यामुळे तोपर्यंत मी अजून विचार करता करता मला ऑर्डर झाले की ॲप्लिकेशन टाक, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला गरज आहे. आणि मला काहीही कल्पना नव्हती, म्हणजे मी मिलिटरीतच राहिले होते, त्यामुळे सिव्हिल ह्याच्यात स्टेट हे, आणि सगळ्यांनी मला वॉर्न केलं की देर विल बी पॉलिटिक्स, देर विल बी करप्शन, देर विल बी दिस. आणि म्हणजे तेव्हा इथनं ऑर्डर्स की यू हॅव टू अप्लाय. तू दुसरीकडनं की आर यू मॅड, तू वेडी आहेस का. म्हणजे सिनियर डॉक्टर्स ऑफ पुणे ऑल्सो रोड टू मी की मला, आम्ही ऐकलं असं असं, पण वेडेपणा असेल असं सगळ्यांनी सांगितलं. पण मी ठरवलं की कोणीतरी, किसी को तो करना पडेगा, मैं किसी से कम नहीं हूँ, आणि मी घेणार ते. आणि त्यामुळे तेव्हा कोश्यारीजी होते आणि त्या इंटरव्ह्यूला ते म्हणले की मॅडम आप तो फौजी इसमें हो, इधर कैसे होगा, ये तो बहुत सरदर्द वाली बात है. तेव्हा मी अगदी हसत त्यांना म्हणले, सर मैं सिरदर्द देती हूँ, लेती नहीं हूँ. त्यामुळे असं करता करता आय वॉज पुट इन द अँड गिवन द होल रिस्पॉन्सिबिलिटी, अँड दॅट वॉज द बिगेस्ट चेंज. म्हणजे एक ऑर्गनाइज्ड डिसिप्लिन सेक्टरमध्ये ॲज डेप्युटी चीफ, लिव्हिंग इन ल्युटेन्स दिल्ली विथ अंडा डंडा झंडा सगळं अराउंड यू. तिथे विद्यापीठात आले, जे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकमध्ये दिंडोरीच्या रस्त्यावर, वणीच्या रस्त्यावर एका जंगलात आहे. कुठलाही कुलगुरू त्या कॅम्पसवर राहिला नव्हता, जंगल होतं. आणि तेव्हा मी बघायला गेले आणि त्यांनी सांगितलं की इथे कोणीही राहत नाही, तुम्ही बंगला घ्या, बाहेर राहा, पण सोल्जर इज बूट्स ऑन द ग्राउंड. त्यामुळे तिथे म्हटलं मी जर राहिले नाही तर माझ्यावर कोणीही विश्वास करणार नाही. त्यामुळे मी म्हटलं की नाही, इथे ते जुने बंगले, म्हणजे नाही, ऑडिट पण आहे, कॅग ऑब्झर्वेशन आहे, आपले ते कोणी राहिलं नाही आहे, ते सगळे असे. म्हटलं तुम्ही पेंट करून जरा थोडं बहुत रिपेअर करा, मी इथेच राहणार, मी एकही दिवस बाहेर राहणार नाही. तर तेव्हा मला रजिस्ट्रार म्हणाला की मॅडम इथे फक्त बिबट्या येतो, साप येतात, आणि इथे कोणीही 5:30-6 नंतर कॅम्पसवर कोणीही नसतं. म्हटलं काही हरकत नाही हो, वाघीण आली की जे जाईल, मी इथेच राहणार आहे. आणि अशी सुरुवात झाली माझी विद्यापीठात. नेक्स्ट स्लाईड प्लीज. आणि का मी हा चॅलेंज घेतला, कारण मनात मला आलं की आता वैद्यकीय म्हणजे मेडिकल प्रोफेशन हेच आजारी झालेलं आहे, ह्याचा ट्रीटमेंट कोण करणार. हा प्रॉब्लेम जो मूळ आहे, जो आपल्याला समाजाला सगळ्याला विचार करावा लागेल. आणि हे खरं आहे की पब्लिक हेल्थ इज नॉट इम्प्रूव्हिंग. पैसा असेल तर तुम्ही मोठ्या हॉस्पिटल, आज समवेदनाला एवढं काम का करावं लागतं, कारण गव्हर्नमेंटच्या ह्याच्यात लोकांना विश्वास उडालेला आहे, त्याच्यात सुधार होत नाही आहे. पीपल आर लूजिंग फ्लेथ. जे पैसे असतात ते कोर्टात घेऊन जातात डॉक्टरना, आणि ज्यांचे नाही आहेत ते जाऊन डॉक्टर्सना हाणामारी करतात. सो दिस इज व्हॉट हॅज कम टू द मेडिकल प्रोफेशन. आणि खर्च इतका वाढलेला आहे की कोणावर विश्वास ठेवावा हा, म्हणजे समाजाचा विश्वासच गेलेला आहे, जो डॉक्टर एक मोस्ट रिस्पेक्टेड. त्यामुळे ह्याच्यासाठी मी एक नेफ्रॉलॉजिस्ट, नेफ्रॉलॉजिस्टला आम्ही सांगतो की क्रॉनिक किडनी डिझीजमध्ये स्टेजेसमध्ये इलाज करायचा, तर मला तेच मल्टी सिस्टम डिसऑर्डर. म्हटलं एज्युकेशन बदलावं लागेल, रिसर्च बदलावा लागेल, लोकांना सर्व्हिस करायचं पॅशन काढावं लागेल. आणि इलनेसचा जो आम्ही विचार करतो आहे, हेल्थ इज नॉट इलनेस बट वेलनेस, हा बदलाव कसा आणायचा. आणि सायन्स टेक्नॉलॉजीच्या मी काउन्सिलर आहे, तर ते कसं वापरून आपण ह्याच्यात चेंज आणायचं. सो द लेसन वॉज व्हेरी क्लिअर. आणि नेक्स्ट स्लाईड प्लीज.
त्यामुळे हे विचार घेऊन आणि पूर्वी जे इतके सगळे विजन डॉक्युमेंट्स बनवले होते, महाराष्ट्र आरोग्य विज्ञानचा पहिला मी नोव्हेंबर 1ला गेले, नोव्हेंबर आणि डिसेंबर सगळं स्टडी करून पूर्ण लिहून काढलं. जानेवारीला मी ते गव्हर्नरला कॉपी दिली, मिनिस्टरना दिली आणि वेबसाईटवर टाकली पब्लिक डोमेन. दिस इज हाऊ वी विल. आणि ह्याच्यात स्वॉट अनालिसिस आणि ऑल टार्गेट्स अचीव्ड. आणि मला इतका आनंद होतो की 4 वर्षाचं जे मी टार्गेट्स बनवले होते, 2 वर्षात 75% पूर्ण, 3 वर्षात 90%, 4थ्या वर्षात आम्ही फक्त सस्टेनन्स केलं. पूर्ण विजन डॉक्युमेंट आजही आहे आणि सगळं काही हे झालेलं आहे. आणि त्याच लोकांनी जे वर्षानुवर्ष तिथे होते. सो इट वॉज द बिल्डिंग टीम्स ऑफ टेकिंग देम अहेड. नेक्स्ट स्लाईड. तर तेव्हा विचार आला की मिशन लाईफ, आपण पंतप्रधान म्हणतात, पण लोकांना मिशन लाईफ काय आहे? लिव्ह लाईफ इज विथ फॉर एन्व्हायरमेंट, दॅट इज मिशन लाईफ. म्हणून ते कॅम्पस पूर्ण आणि त्याच्यात जनरल कानेटकरांनी खूप पर्सनल वेळ घालून फक्त डेली वेज वर्कर्स होते आणि त्यांच्याकडनं जे उसाड जंगल होतं तुम्ही आणि स्टुडंट्स NSSच्या सगळ्यांना घेऊन आम्ही ती बॅटरी ऑपरेटेड गाडी होती आणली होती. सगळं आपण चेंज केलं आणि मॅप्स तिथे व्हिजिट करण्यासाठी येतं. आणि तुम्ही खाली बघाल एक सिम्पल, नेक्स्ट स्लाईड. हे अशी जी एक स्टोन क्वॉरी होती, त्याचं 2 वर्षात तळं असं तयार झालं आणि त्याच्यापेक्षा अजून सुंदर कॅन्टीन असो, सगळे बंगले रिपेअर झाले, ग्रीन कॅम्पस ब्युटिफिकेशन आणि कंप्लीट सोलर एनर्जी, रिसायकल, रियूज, रिड्यूस आणि श्रमदान सुरू केलं. आणि सगळे लोक त्याच्यात मी पुढाकार घेतल्या, कुलगुरू करते म्हटल्यावर सगळे खाली येले आणि आजही ते करतायत आणि आम्हाला कळवतायत अजून. ह्याचा जास्त आनंद आहे. नेक्स्ट स्लाईड. आणि ओव्हरआर्चिंग फिलॉसॉफी ऑफ इलनेस टू वेलनेस. तर ह्याच्यातलं सगळ्यांचं इगो काढून आय काढून टाकावा आणि वी आणावा, म्हणजे इलनेस जाईल आणि वेलनेस येईल. तर असा विचार केल्याने म्हणून मग दृष्टीसारखं रिसर्च युनिट. दृष्टी इज अ फुल फॉर्म ऑफ डिव्हिजन ऑफ रिसर्च ऑफ इंटरडिसिप्लिनरी सायन्स, हेल्थकेअर अँड ट्रान्सलेशनल इनोव्हेशन, जिथे आयुष, आयुर्वेद, होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी ह्याचा तिथे कंबाईंड रिसर्च चालतो. आणि त्याचे ऑनलाईन क्लिनिकल मीटिंग, सगळ्यांनी एकमेकांना रिस्पेक्ट करून कसं काम करावं. किंवा प्रकृती, जिथे पंचकर्म, रिज्युविनेशन, कायाकल्प हे सगळे ॲक्रोनिम्स आहेत. दृष्टी, दिशा, प्रकृती हे सगळं तिथे त्याच तेवढ्याच 4 वर्षात आणि सगळं फंक्शनिंग बनवलं. नेक्स्ट स्लाईड प्लीज. आणि त्याच्यात जसं तुमचं समवेदना आहे, तिथे एक समवेदना गार्डन बनवली, जिथे पंच इंद्रिया, आपले 5 सेन्सेस आणि ते सगळे प्लांटेशन्स आम्ही दोघं फिरून प्लॅन करायचो, रोज तिथेच राहायचो. त्यामुळे दिवस रात्र तिथेच काढता येत होती. आणि त्यामुळे जिथे कान आहेत तिथे आवाजाची, जिथे नाक आहे तिथे फुलांची, दृष्टी आहे तिथे रंगीत आहे आणि जीभ आहे तिथे फ्रूट ऑर्चर्ड्स आहेत. तर असं हे सगळं तिथे तयार केलेलं आहे. नेक्स्ट स्लाईड प्लीज. आणि तसंच तिथे आम्ही आरोग्य मानवती गार्डन, जे आता व्हाईस प्रेसिडेंट आपले आहेत राधाकृष्णजी, ते आपले गव्हर्नर होते, ते व्हिजिट करायला त्यांना इतकी आवडली की आता त्यांनी दिल्लीत त्याचं सगळं मागवून घेतलं आहे. मी म्हटलं अजून मी IP काढला नाही आहे, पण ॲक्च्युली आम्ही गार्डन जिथे प्रत्येक अव्ययाचे प्लांट्स, त्या आयुर्वेदचे QR कोड लावून आम्ही प्लांटेशन्स केलेले आहेत. किंवा ते षटचक्र मानव, की त्याची माहिती, कारण आपण ॲलोपॅथीत जातो पण आपली स्वतःची संस्कृती कुठे सोडतो, असा माझ्या मनात विचार आला. आणि त्याचं सायन्स आपण पुढे घेऊया, अंधविश्वास नको, असं विचार करून. आणि सेम वे वी आर स्टार्टिंग दिस म्युझियम. त्याचं द चीफ मिनिस्टर हिमसेल्फ इज हेल्पिंग. त्याचं नाव इक्षणा ठेवलं, इंटिग्रेटेड नॉलेज फॉर सस्टेनेबल हेल्थ एन्व्हायरमेंट, की कुंभ होणार आहे म्हणून मी म्हटलं की ह्याला हेल्दी वेलनेस कुंभ द्या. अँड दॅट हॅज बीन एक्सेप्टेड. आणि पुढच्या वर्षी कुंभच्या वेळेपर्यंत हा म्युझियम तयार होईल. CSRच्या ह्याच्यावर तो तयार करतो आहे आणि दॅट इज गेटिंग डन. नेक्स्ट स्लाईड प्लीज. तसंच टेक्नॉलॉजी अँड सायन्स करण्यासाठी हाऊ टू रीच द अनरीच्ड. महाराष्ट्र स्टेट इज द ओनली हेल्थ युनिव्हर्सिटी ज्यांनी गव्हर्मेंटच्या आधी युनिव्हर्सिटीकडनं प्रत्येक स्टुडंटला डिजिटल लायब्ररी ॲक्सेस दिला ऑफ ऑल द जर्नल्स. got into the thing. UP, Bihar, Punjab all are trying to copy us now. LMS सुरू केलं आणि त्याच्यावरनं कोर्सेस सुरू केले, डिग्री प्लस डिपार्टमेंट ऑफ डिजिटल हेल्थ टेक्नॉलॉजी अशी सुरू केली. कारण जोपर्यंत आपल्या स्टुडंट्सना मी शिकवणार नाही ते पुढे जाऊन कसे हे करतील. तर असं असंख्य कार्यक्रम राबवले. आजच्या याच्यात मी संपवते. नेक्स्ट स्लाईड प्लीज.
दिशा इज इनोव्हेशन्स अँड ऑन्टरप्रिनरशिप. नेक्स्ट स्लाइड. तर दिस इज द सेन्स ऑफ ओनरशिप. जेव्हा बिलॉंगिंग होतं, पण जेव्हा सगळे श्रमदान करून पुढे आणि सगळं जंगल असं सुंदर बगीचा झाला, दॅट इज द सेन्स ऑफ फ्रॉम बिलॉंगिंग पीपल मूव्ह टू ओनरशिप. पण हे शक्य नसतं जर मी लोकांची काळजी नाही, त्यांचं हेल्थकेअर, त्यांच्यासाठी इन्शुरन्स, त्यांचं सगळं आधी त्यांच्याबरोबर बसून वनभोजन करायचे की आपण सुंदर केलं, आपण तिथे बसून जेवूया. तर असं करत करत आय वन देअर हार्ट्स. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर त्यामुळे एंडमध्ये मला एवढंच सांगायचं आहे की कॉम्पिटन्स, आपण प्रत्येक जीवनात आपण कॉम्पिटन्स, त्याला काही शॉर्टकट नसतो. आपण शिकवतो मुलांना, नातवांना, सगळ्यांना शिकवतो कॉम्पिटन्स, पण त्याच्यात आपण मजा पण केली पाहिजे. एन्जॉय एव्हरी मोमेंट, स्मेल द रोजेस, असा निरोप द्यायचा आहे. आणि फाइंड युअर, तुम्ही सगळे इथे शुभचिंतक आहात, त्यामुळे तुम्हाला ऑलरेडी हे माहिती आहे, पण हे पुस्तक अतिशय उत्कृष्ट आहे, जिथे आपण आपला विचार करता करता, आपल्या समाजाचा विचार करता करता जगाला कशाची गरज आहे आणि हे आपण करतोय, पण आपण पुढच्या पिढीमध्ये हे आपण पोचवतोय का, ते पण करतायत का, त्यांना कसं बांधून घ्यायचं, त्यांना कसं पुढे न्यायचं, ह्याच्यावर आपल्याला विचार केला पाहिजे. नेक्स्ट स्लाईड. इन दी एंड, नेक्स्ट स्लाईड. शेवटचं हे आहे की मी म्हटलं सुरुवात, मी पण एक यंग गर्ल कशी झाली, तर वाईल गिविंग ट्रिब्यूट टू माय फॅमिली, माझी आजी, हिला मी सर्वात जास्त देते. ती एक खेडेगावाची आजऱ्याची एक छोटीशी मुलगी होती. 2 वर्षावर ती अनाथ झाली. 9 वर्षावर तिचं मामानी लग्न लावून दिलं. 10 वर्षाची असताना ती बालविधवा झाली. पण ती पुण्याला पोचली. कर्वे इन्स्टिट्यूटमध्ये कर्व्यांकडे तिला चान्स मिळाला. ती 29 वर्षावर डॉक्टर झाली आणि त्याच्यामुळे आमची पुढे तिच्याकडनं आम्हाला नेहमी खूप, आणि त्याच्यावर दुसरं माझ्या बहिणीने पुस्तक लिहिलं आहे, माझी आजी आणि मी. तर माय आजी अँड आय हे आमच्यावर एक ते अजून एक पुस्तक आहे. हे आणि आमचं ग्रोईंग टुगेदर दोन्ही आपल्या ॲमेझॉनवर अवेलेबल आहे. तर त्यामुळे शेवटमध्ये सांगते, विजन विदाऊट ॲक्शन, आपल्याला असं व्हावं तसं व्हावं करावं हे नुसती स्वप्न पाहणं, मुंगेरी लाल के स्वप्ने. ॲक्शन विदाऊट विजन नाही, पण आपण कामं करतोय ते पण चांगलं आहे, पण दॅट इज रोजचं. पुढे काय म्हणजे रोज नुसतं आपलं स्वयंपाक करा, खाणं खा, जगणं आहे. पण ॲक्शन विथ विजन कॅन चेंज द वर्ल्ड, आणि त्यामुळे आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन हे करणं गरजेचं आहे. एवढंच सांगून मी थांबवते. आता तुमचे प्रश्न घ्यायला मी तयार आहे. धन्यवाद. नमस्कार. तर कोणी म्हणजे ते चिठ्ठ्या बिठ्ठ्याची गरज नाही, उभं राहा आणि सरळ विचारा. मला म्हणजे गप्पा मारल्यासारख्या पण वाटतील. लेट्स स्टार्ट विथ द यंगेस्ट. हॅलो. तिथे 2 यंग चिल्ड्रन आलेत आणि आय एम सो हॅपी. मिलिटरी ऑफिसरची मुलं आहेत असं. तर आय एम शुअर यू हॅव अ क्वेश्चन. थिंक अबाउट इट. ओके, आय विल नॉट स्टॉप बिफोर आय हॅव आन्सर्ड युअर क्वेश्चन. येस. Can I ask you after some time? Yes, sure. We can have someone else opening the batsman. नमस्कार, मी सुदर्शन खरे. पेशंट्सची मानसिकता कशी असायला हवी? डॉक्टरकडे गेल्यानंतर हल्ली बरेच वेळेला असं होतं की 4.5 वर्ष त्या डॉक्टरनी पहिल्यांदा पदवी मिळवण्याकरता घालवली आहेत, 3 वर्ष पोस्ट ग्रॅज्युएट होण्याकरता घेतलं आहे, आणि तो आलेला पेशंट त्याला गुगलवरती काहीतरी त्रोटक माहिती घेऊन तिथे अक्कल शिकवायला जातो. तर या संदर्भामध्ये आपण काय मार्गदर्शन? थँक्यू. आणि मला सगळ्यांना सांगायचं आहे की त्यांचा मुलगासुद्धा माझा स्टुडंट होता आणि आता सर्जरीत पोस्ट ग्रॅज्युएशन करतो आहे FMCमध्ये, आणि अतिशय म्हणजे एक्सलंट स्टुडंट होता, आणि त्या होल बॅचचं मी सिलेक्शनपासनं फॉलो करते आहे. पण मेन थिंग इज की पेशंटची पण राईट्स बरोबर रिस्पॉन्सिबिलिटीजही असतात. गुगल तुम्ही त्याला थांबवू शकत नाही, कारण इन्फॉर्मेशन ओव्हरलोड. पण इन्फॉर्मेशन आणि नॉलेज ह्याच्यात फरक असतो, आणि त्याच्यात विजडम येईपर्यंत खूप एक्सपिरियन्स लागतो. तर त्यामुळे आपण ओपनली डिस्कस करावं,
पण चॅलेंज करू नये असं मला वाटतं. आणि दुसरं, ॲज अ पेशंट युअर रिस्पॉन्सिबिलिटी सगळं सांगणं. आपल्याला असं वाटतं की अरे हा म्हणजे आता हार्टचा कार्डिओलॉजिस्ट आहे, ह्याला माझं ते दुसरं चालू आहे औषध, मी ते होमिओपॅथी करते, ते सांगायचं कशाला. असं न करता वी शुड बी ट्रान्सपेरंट. ट्रस्ट इज द, म्हणजे आपला जो विश्वास आहे तो आपल्याला बिल्ड करावा लागतो. आणि इट शुड बी ऑन अ रिलेशनशिप ऑफ इक्वल. डॉक्टरांनी तीच ठेवावं लागतं आणि पेशंट नाही. तर त्यामुळे आणि आपले सगळे कागदपत्र त्याला व्यवस्थित, कारण माझ्याकडे हे बऱ्याचदा व्हायचं ना, अशा गठ्ठा आणून की हे सगळं आम्ही केलेलं आहे, तर ते डॉक्टरलाही तेवढा वेळ नसतो. तर त्यामुळे तुम्ही आता यू कॅन यूज AI, यू कॅन यूज टूल्स. आपले डेट वाईज किंवा एखादी समरी जर बनवली की लाँग स्टँडिंग इलनेस, छोट्या ह्याच्यात कोणी बॉदर नाही करत, पण लाँग स्टँडिंग इलनेस, इथे सगळे वयस्कर लोक आहेत, कोणाला काही प्रॉब्लेम, तर एक डायरीत एक पेज पहिल्या ह्याच्यावर समरी असावी, इन्क्लुडिंग तुमचा ब्लड ग्रुप काय, तुमचं कधी कुठल्या वर्षी कसं डायग्नोज झालं होतं, आणि सबसिक्वेंटली ह्याच्यामध्ये एक फ्लॅग पेज लेटेस्ट तुमचे सगळ्या डॉक्टरकडचे मिळणारे एक लिस्ट ऑफ मेडिसिन्स. कारण कुठलाही डॉक्टरना तो सगळं बघू शकत नाही आणि ड्रग इंटरॅक्शन्स पण होऊ शकतात. घाईघाईत तो एक प्रिस्क्रिप्शन लिहिणार, दुसरा डॉक्टर दुसरा प्रिस्क्रिप्शन लिहिणार. आता ते जे स्पेशलिस्ट सुपर स्पेशलिस्ट कल्चर झालं आहे त्याच्यात फॅमिली फिजिशियन नाहीसा झाला आहे. त्यामुळे त्याची गरज आहे. आणि हे मी म्हणजे दिल्लीपासून सगळीकडे आय एम पुशिंग इट थ्रू नीती आयोग आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञानपीठाने देशाचा पहिला इंटिग्रेटेड कोर्स इन फॅमिली मेडिसिन सुरू केलेला आहे. सो आय थिंक दॅट इज द फ्युचर. पण सोसायटी विल हॅव टू ऑल्सो डिमांड इट. जोपर्यंत की आम्हाला हे गरज आहे, सोसायटी मागणार नाही आणि त्या डॉक्टरांना तिथे म्हणजे स्कोप देणार नाही, तर तोपर्यंत पेशंट्स विल बी लॉस्ट इन द म्हणजे मेज ऑफ अ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. तुम्ही कोणीही इथे ॲडमिट झाला तर घाबरायला होतं पेशंटला. त्याच पेशंटला जर एक फॅमिली फिजिशियन ओव्हरऑल केअरमध्ये राहिला फॉर डेली कम्युनिकेशन, कन्सल्टंट्स येऊ देत, बघून जाऊ दे, पण एक डॉक्टर कंटिन्युअस मिळाला तर दॅट होल इफेक्ट विल गो. आणि ह्याची आता रिअलायझेशन आलेली आहे अँड दॅट इज द नीड ऑफ सोसायटी. मला एक क्वेश्चन होता की तुम्ही टीचर, सोल्जर आणि अजून एक तुम्ही डॉक्टर. हां डॉक्टर, ते तुम्ही एक साथ कसं हँडल केलं? एक्सलंट क्वेश्चन. तू शाळा पण करतोस, स्पोर्ट्स पण खेळत असशील, करतोस, आणि घरी पण आईला मदत करत असशील. हो. मग तू एक साथ कसं करतोस? बिकॉज यू वॉन्ट टू डू इट अँड यू कॅन डू इट. आणि कारण तू खेळतोस त्याच्यात तुला एनर्जी मिळते म्हणून तुझी अभ्यास करताना तुझं डोकं जास्त चालतं. आणि तू घरी काम करतोस म्हणून तुला शाळेत सुद्धा टीचरची, बाकी फ्रेंड्सची मदत करायची तुला शिकायला मिळतं. तसंच मी एक डॉक्टर होते, त्यामुळे माझ्याकडे संवेदना, कंपॅशन हे सगळे गुण आले. ते मी सोल्जरमध्ये पण घातले. सोल्जरमधनं जे डिसिप्लिन आलं ते मी डॉक्टरमध्ये घातलं. आणि हे दोन्ही मी टीचर म्हणून सगळ्यांना शिकवलं. असं मी एकत्र केलं. एक्सलंट क्वेश्चन. 3 cheers. Hello, good evening, madam. Yeah. Working as a teacher for long time, right from 90s till today, एक फार महत्त्वाचा क्वेश्चन आहे. जिद्द, शिस्त आणि आरोग्य जे मी पूर्वी पाहत होते त्याच्यात आज खूप कमतरता होताना दिसते. तर त्याच्यासाठी मुलांवर काय काम करावं की जेणेकरून ते जिद्द आणि शिस्त आणि मग आरोग्य त्याच्यावरती मुलं काम करतील? मला असं म्हणजे दॅट्स अन एक्सलंट. फर्स्टली कॉंग्रॅच्युलेशन. इतकी वर्ष आजकाल टीचर्स, समाजाला चांगल्या टीचर्सची सर्वात जास्त गरज आहे. थँक्यू. डॉक्टरपेक्षा सुद्धा टीचरची गरज आहे, कारण टीचर सगळ्यांना घडवतात, डॉक्टर, लॉयर सगळ्यांना. तर आय थिंक व्हॉट इज इम्पॉर्टंट, तुम्ही जे म्हणलात ना, आजच्या जे यंगर जनरेशन, म्हणजे मी लहान मुलांना अगदी शिकवलं नाही आहे, पण मेडिकल याच्यात टीनेज आणि जेव्हा त्यावेळेला त्याच्या आधी संस्कार घरनं जास्त घडतात, पण टीचरचं ते जास्त ऐकतात, त्यामुळे त्यांना टाईम येईन तोपर्यंत ते ठीक असतात. पण ॲज दे स्टार्ट गोईंग इन टू हायर क्लासेस, ज्युनियर कॉलेज, मग तिथे ना शिंग फुटतात.
मग जास्त त्यांना मग आणि इंटरनेट इकडनं तिकडनं येतं. तर माझं लक्षात आलं की त्यांना लेक्चर देण्यात किंवा असं करा म्हणण्यात उपयोग नाही, पण वेन यू पुट इट ऑन टू देम की हा प्रॉब्लेम आहे, आपण कसे सोडवूया, दे कम आउट विथ बेटर सोल्युशन्स. आणि त्याचं एक्झाम्पल मी देते. असं AFMCत मी जेव्हा डीन गेले होते तेव्हा आम्हाला पाहतं की यांनी स्मोकिंग करू नये, म्हणजे स्टार्ट पण करू नये. दॅट्स दॅट एज वे ट्रायल करावं असं वाटतं. पहिल्यांदा म्हणजे हॉस्टेलमध्ये आलेले आहेत सगळी अँड AFMC इज फुल. तर म्हणून आम्ही काय केलं की एक ग्रुप बनवला आणि स्टुडंट ह्यांना बोलवलं एकत्र आणि म्हटलं की असा प्रॉब्लेम आहे, तो हाऊ शुड वी टॅकल इट. म्हणजे मॅम वी विल स्टार्ट अ मिशन, बी स्मार्ट डोंट स्टार्ट. त्यांनी कॅप्शन पण स्टुडंट्सनीच दिली आणि मग इट वॉज सच अ सक्सेस की दे फॉर्म देअर ओन सपोर्ट ग्रुप्स. किंवा दुसऱ्या वेळेला म्हणजे आय विल गिव्ह यू एक्झाम्पल्स वेर द प्रॉब्लेम वॉज वी यूज टू हॅव दी सिलोएट्स फेस्टिवल. तेव्हा म्हणजे 1000-2000 पोरं कॅम्पसवर येणार, मग गोंधळ गडबड व्हायची. तर मी स्टुडंट कॅडेट्सना सगळ्यांना मी म्हटलं की दरवेळेला मग काहीतरी मारपीट होते, हे होते काहीतरी, मला तसं नको आहे, आपण कसं करावं. तर त्यांनी सांगितलं की देर आर सेट सम गुंडा स्टुडंट्स हु आर द ॲक्च्युअल इन्स्टिगेटर्स. मी म्हटलं आयडेंटिफाय देम. त्या सगळ्यांना बोलवलं, एक आर्मबँड दिलास, कॅडेट्स म्हणजे सपोर्ट सिस्टम आणि पोलीस. तर त्यांनाच रिस्पॉन्सिबिलिटी की तुम्ही सगळ्यांना सगळीकडे तुम्ही तो एरिया जिथे जिथे ॲक्टिव्हिटीज होत्या सांगायच्या. त्यांना वॉकी टॉकीज दिले आणि म्हटलं कुठेही काय झालं की मला कळवायचं. देर वॉज नो प्रॉब्लेम. थँक्यू मॅडम, थँक्यू सो सो मच. असं म्हणजे थोडंसं त्यांच्या तऱ्हेने कसं घ्यायचं असं शिकावं लागतं. ओके, थँक्यू. हॅलो. Hello, ma'am. Yeah. It's such an honor to see you and listen to you. Thank you so much for that. आता मी जे पाहिलं हे माइलस्टोन अचीव करताना ॲज अ वुमेन तुम्ही हे चॅलेंजेस कसे ओव्हरकम केले? Firstly, I stopped thinking myself as a woman. The challenge is in that. The moment आपल्याला की मी मुलगी आहे आणि कसं करणार, like gave you examples in lighter vein, but that's one thing. That stop thinking yourself as a limitations. Think of yourself as a woman with a strength. आणि मी एक इनफॅक्ट आय गेव अ टॉक ऑन आय चोज टू रिमेन अ वुमन इन अ मॅन्स वर्ल्ड. असा पण मी एक टॉक दिलेला आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल इवन फॉर द PVSM, दो ट्राउझर आले, आय मार्च्ड इन अ सारी. इट वॉज अ स्ट्रॉंग मेसेज that I gave, that I'm not scared to be a woman, I'm proud to be a woman. But having said that, there were difficulties, big logistic difficulties, राहण्याच्यासाठी problems यायचे. So take them headlong. There's never a problem without a solution. If you look at it as a problem, you keep only thinking of the problem. If you talk to people, there are friends, family, this thing, they come across with, okay, असं पण करू शकतो, असं पण, and then you find your best solution. That is the way to go ahead. हॅलो. तुमचा एवढा अनुभव आहे बराच, तर आहाराबद्दल काय सांगू शकाल का? कारण आम्हाला जे आवडत असतं ते डॉक्टर म्हणत असतो खाऊ नको. नंतर दिवेकर म्हणा किंवा वेगनचा एक विचार सध्या मांडला जातो. I think these are fads and fashions. मी खरं सांगू का, द बेसिक, आय एम नॉट अ न्यूट्रिशनिस्ट, पण आपला जो ओरिजिनल थाळी सिस्टम होता आता दॅट इज बिंग यूज्ड इंटरनॅशनली पोर्शन्समध्ये, की किती तुम्ही फक्त जसं वय वाढत जातं तसं कार्बोहायड्रेट्स कमी करावे लागतात. कारण इंडियन डाएट इज व्हेरी हेवी ऑन कार्बोहायड्रेट्स. पोळी भात हा जास्त क्वांटिटी होतं, तो आपल्याला कमी करावा लागतो. आणि मॉडरेशन, वन इज टू हॅव अ, की आपले डावीकडचे उजवीकडचे किती सायंटिफिक आहे नाही, मीठ कमी खावं तर ते अगदी दूर असतं सर्वात. आणि जे म्हणजे चटण्या कोशिंबिरी डाव्या बाजूला असतात, पण भाज्या आणि हे मेन इज राईट साईडला, की आपण उजव्या हाताने खातो. वाट्या असतात, आपले पातळ भाजी डाळ असते. सो दॅट ते प्रोटीन्सवर थोडंसं लक्ष द्यावं लागतं. आणि दुसरं इज मॉडरेशन. अनलेस ते स्पेसिफिक थेरप्युटिक डाएट, you don't need to get into any diet fads. If you keep it in moderation, की तेवढी क्वांटिटी किती वेळा, आणि स्वतःच अगेन इट्स डिसिप्लिन इन डाएट, की ठीक आहे मी गोड मला आवडतं खूप, आय विल हॅव वन पोर्शन.
मग मी आज दुपारी खाल्लं रात्री नाही खाणार, किंवा मला डायबिटीज आहे नाही तर आय विल हॅव, पण मी एक फोड 2 फोड आंबे खाणार, मग आय विल रिड्यूस फूड एक्सचेंजेस, की मग बाकी मी त्या दिवशी मी भात नाही खाणार. सो इट इज दिस डिसिप्लिन आणि जिद्द आणि शिस्त तिथे पण लागते. नमस्कार. नमस्कार. या मला विचारायचं होतं, सोशल मीडियामुळे जिद्द आणि शिस्त आपल्या लहान मुलांना त्रास देते का? सोशल मीडियामुळे त्रास काय होतोय की मोर दॅन एनिथिंग एल्स, एक तर स्क्रीन टाईम वाढत जातं आणि अडिक्शन, इट इज कमिंग टू अ स्टेज वेअर देर आर पीपल टेकिंग ट्रीटमेंट ऑन अडिक्शन, कारण त्याची खूप सवय होते. दुसरं काय होतं की सोशल मीडियामुळे तुम्ही रिअल लाईफपेक्षा रील लाईफ, आणि कोणीही त्यांचे नेगेटिव्ह हे घालत नाही, त्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की लाईफ इज परफेक्ट. त्यामुळे सिटिंग डाऊन अँड टॉकिंग टू चिल्ड्रन इज व्हेरी इम्पॉर्टंट. इनफॅक्ट म्हणजे आय एम शेअरिंग नाव, वी वर जस्ट नाव इन US, अँड नाव दॅट मुलीला मुलगी झाली म्हणून आम्ही गेलो होतो, आणि तेव्हा ती प्रश्न आम्ही बोलायचो तेव्हा ती म्हणायची सुद्धा की आम्हाला हे कधी लहानपणी कळलंच नाही. म्हटलं लहानपणी कळलं नसलं तरी आता वी हॅव टू कम्युनिकेट, यू हॅव टू फाइंड आउट यू सी ओनली द टिप, सगळं चांगलंच बघते, पण त्याच्या मागे आम्हाला सुद्धा काय प्रॉब्लेम झाले, आमचे काय, आता आपण बोलूया त्याच्याकडनं तुला. तर त्यामुळे आपल्याला नेक्स्ट जनरेशन बरोबर बोलावं लागतं. नुसतं त्यांना सांगणं की बघणं नाही इज यू शुड नॉट डू विल नॉट वर्क अनलेस देर इज अ नॅशनल. ऑस्ट्रेलियानी बंद केलं, UK इज थिंकिंग ऑफ रिड्युसिंग सोशल मीडिया, कारण त्याचं खूप वाईट परिणाम दिसत आहेत. पण त्याच्यामुळे त्याच्यात ते त्यांच्याकडनं दॅट विल बी आवर चॅलेंज, की हाऊ टू गेट देम टू ऑन देअर ओन रिड्यूस अ डिसिप्लिन, की तुला ओके यू वॉन्ट यू हॅव युअर हाफ एन आवर, पण त्याच्या पलीकडे नाही. किंवा दी अदर थिंग आम्ही म्हणजे इन चिल्ड्रन हे करतो की लेट देम नॉट डू पॅसिव्ह वॉचिंग, ॲक्टिव्ह वॉचिंग ज्याला म्हणतात, की तुम्ही जे पाहिलं त्याच्याबरोबर मग तुम्ही डिस्कस करा की काय पाहिलंस, तू काय शिकलास. म्हणजे देर इज कन्स्ट्रक्टिव्ह यूज ऑफ सोशल मीडिया, कारण फायनली द माइंड वॉन्ट्स इनपुट्स. आपल्या वेळेला पुस्तकं वाचायची, आजकाल पुस्तकं नसतात, ते इनपुट्स आर कमिंग फ्रॉम सोशल मीडिया. मग त्याच्यात यू कॅनॉट मॉनिटर एव्हरीथिंग. सो दॅट इज ॲट अ नॅशनल लेवल डिबेट्स आर गोईंग ऑन की किती, पण आपण प्रत्येक घरात डिसिप्लिन घालू शकतो की खायच्या वेळेला टी व्ही बघायचा नाही, डायनिंग टेबलवर फोन आणायचा नाही. हे आपल्याला मोठ्यांना ते आधी करावं लागतं, मग ते चिल्ड्रन फॉलो इट नॅचरली, की सगळेच करतायत. बट यू कॅन टेल देम यू डोंट डू इट अँड वी आर सेल्फ्स डुईंग इट ना, दॅट इज द प्रॉब्लेम. नमस्ते मॅडम. या MUHSमधलं तुमचं काम 2021 ते 2025 मी खरंच पाहिलं. त्यावेळेला मी पनवेलला होते आणि तेव्हा कॉलेज ऑफ ऑप्टोमेट्रीचे प्रिन्सिपल होते. ओके. सो त्यासाठी MUHSमध्ये खरंच खूप येणं जाणं व्हायचं, आणि आधीचं MUHS वर्सेस आत्ताचं MUHS याच्यात खरंच खूप जमीन आसमानाचा फरक आहे. खरंच थँक्यू त्याच्याबद्दल. माझा प्रश्न असा आहे की आत्ता तुम्ही जे सोशल मीडियाच्याबद्दल पण बोललात, कदाचित त्याचाही कॉन्सिक्वन्स असेल किंवा ओव्हरऑल आपल्या समाजाची मेंटॅलिटीसुद्धा. आता तुम्ही जे म्हटलात की बिलॉंगिंगनेस टू ओनरशिप, पण आता असा एक ॲटिट्यूड दिसतो तरुणांमध्ये सुद्धा आणि मिडल एज किंवा ॲडल्ट एजमध्ये, की मला काय त्याचं पडलं आहे, म्हणजे वाय शुड आय बी इन्वॉल्ड इन ऑल दीज थिंग्स. सो त्या ॲटिट्यूडचं करायचं काय? that attitude will change only when the youth changes. त्यामुळे आता म्हणजे समवेदना इज लुकिंग ॲट पेशंट्स, देर आर लॉट ऑफ NGOs वर्किंग ऑन दिस. आणि यूथमध्ये ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे बरेचशा म्हणजे स्टुडंट्स ग्रुप्सबरोबर मी इंटरॅक्ट करते. एक लास्ट मी आता BJला गेले होते, लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट म्हणून यूथनी सुरू केलेली आहे LFU. लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंटमध्ये ब्रिलियंट स्टुडंट्स हू आर डुईंग मेडिसिन, त्यांनी ठरवलं की महिन्यातला 1 दिवस मी देणार, आणि त्यांनी सेंटर्स केले जिथे गरिबांना, ट्रायबल मुलांना ते मेडिकलची नीट एक्झाम क्रॅक करायचं कोचिंग देत आहेत. सो इट्स नॉट की नाही आहे. सो वी हॅव टू, पण आपल्याला काय होतं की रोज सोशल मीडियावर, पेपरवर कोणालाही ह्याची माहिती, जे चांगल्या गोष्टी आहेत
मी नेहमी जर्नलिस्टना सांगते की ब्रिंग आउट गुड स्टोरीज. लोकांना दे आर जस्ट फेड अप ऑफ लिस्निंग ओनली इथे रेप झाला, इथे खून झाला, इथे ॲक्सिडेंट झाला. दॅट इज ऑल नेगेटिव्ह. पॉझिटिव्ह फीड्स. त्यामुळे आत्ता काल एक हे आलं होतं ऑप सिंदूरचा 1 वर्ष झालं होतं ना, तर त्याच्यात की द नेक्स्ट थिंग इज गोइंग टू बी इन्फॉर्मेशन अँड पुटिंग अ पर्स्पेक्टिव्ह. हाऊ डू यू नॅरेटिव्ह कसं बदलायचं हे समाजालाच करावं लागेल. हे नुसत्या इंडिव्हिज्युअलनी करतात. वेन यू टेक ओनरशिप अँड वी स्टार्ट अ थिंक ऑफ हाऊ टू चेंज द नॅरेटिव्ह टू पॉझिटिव्हिटी, थिंग्स विल स्टार्ट चेंजिंग. आणि दुसरा एक प्रश्न असा विचारायचा होता की डॉक्टर्स, मेडिकल एज्युकेशन हे सगळं आहेच, पण ॲट द सेम टाईम नाऊ वी हॅव NCHP, नॅशनल काउन्सिल फॉर अलाइड हेल्थ प्रोफेशन्स. सो त्याचाही MUHSमध्ये जो काही शिरकाव किंवा ओव्हरऑलच मेडिकल फील्डमध्ये शिरकाव झाला आहे, तर जनरल पब्लिकमध्ये त्याचा अवेअरनेस वाढण्यासाठी किंवा त्या हेल्थ प्रोफेशन्सची टोटल एक सिस्टीम चांगल्या पद्धतीने कन्स्ट्रक्टिव्हली उभी राहण्यासाठी काय करावं लागेल? आय थिंक दॅट्स अ नॅशनल क्रायसिस. हे करण्याची गरज आहे. कारण मी सगळीकडे जिथे बोलते तिथे सांगते द फ्युचर विल नॉट बी फॉर डॉक्टर्स. द फ्युचर इज गोइंग टू बी फॉर नर्सेस, पॅरामेडिक्स अँड हेल्थ केअर प्रोफेशनल्स. कारण डॉक्टरचं काम अर्धं इंजिनियर्स करणार आहेत. तुम्ही बघा आता डायग्नोसिससाठी AI येईल. सो यू डोंट नीड, सून देर विल बी अ टाईम वेअर रेडिओलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट विल ऑल बिकम लेसर अँड लेसर. ह्युमन इन द लूप असेल, पण मोर अँड मोर AI जनरेटेड इमेजेसचं हे येईल. सर्जन्स विल बी रिप्लेस्ड विथ रोबॉटिक्स सर्जरीज. अजून ते वाढत जाणार आहे. सो देन यू म्हणजे त्याची इट्स मोर टेक्निक. इट इज नॉट सो मच ऑफ एक्सेप्ट फॉर अ फ्यू स्पेशालिटीज. मेंटल हेल्थ आहे, चिल्ड्रन्स हेल्थ आहे, प्रेग्नन्सी रिलेटेड, दोज फील्ड्स विल कंटिन्यू. बाकी कमी होत राहणार. पण टुडे द वर्ल्ड इज लुकिंग ॲट, आत्ता कालच हे आलं होतं, इस्रायल वॉन्ट्स 1000 केअर ऑफ एल्डरलीसाठी ॲड आली होती पेपरमध्ये. सो दिस इज, अँड दे डोंट इवन वॉन्ट नर्सेस, दे वॉन्ट पीपल विथ दॅट स्पेशलाइज्ड ट्रेनिंग. सो म्हणून स्किल इंडिया, द विजन इज देअर. पण समाजाचा जोपर्यंत परिवर्तन होणार नाही, समाज हे एक्सेप्ट करणार नाही, हे प्रोफेशनल्स नाही करू शकत. हे सोसायटीने करावं लागेल की ह्यांची गरज आहे. आज जास्त घरी हू इज द मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन इन, कामवाली बाई. ती आली नाही तर गोंधळ होतो. द हेड ऑफ द फॅमिली असिंग नसेल, एक दिवस कुठे जाणार काही नाही, पण ती बाई नाही आली तर स्वयंपाक कसा होईल, हे कसं होईल, झाडणार पुसणार कोण. सो आणि तेच बाहेर देशात डेव्हलप्ड नेशन्समध्ये ऑपोजिट झालेलं आहे. म्हणजे मुलीची डिलिव्हरीला मी गेले होते, कुठेही डॉक्टर नव्हते. दे वर ओनली नर्स प्रॅक्टिशनर्स, ऑप्टोमेट्रिस्ट, टेक्निशियन्स हू आर डुईंग एव्हरीथिंग. सो आपल्यामध्ये समाजामध्ये पण अजूनही इथे ते आपली कलोनियल हे आणि व्हाईट कॉलरचं आहे की तो डॉक्टर किंवा इंजिनियर टॉपमध्येच झाला पाहिजे. ते डिग्निटी ऑफ लेबर यायला समाजालाच बदलावं लागेल. चलो, आय थिंक वी फिनिश्ड विथ द टाईम. या, युअर क्वेश्चन लास्ट. गुड. गुड इव्हनिंग मॅम. ॲक्च्युली मला सरांना प्रश्न विचारायला आवडेल. ओ लवली, आय लव्ह दिस. You're a girl after my heart. हॅलो, गुड इव्हनिंग सर. सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की ह्या जर्नीमध्ये म्हणजे डिस्पाईट नोईंग की तुम्ही दोघंही आर्मीमध्ये जाल आणि आय एम सो प्राऊड की यू हॅव रीच दिस पोस्ट. म्हणजे तुम्ही मॅमला कसं सपोर्ट केलं? म्हणजे वेन यू आर इन आर्मी अँड अ वाईफ सपोर्टिंग अ हजबंड इज इझी, बट हाऊ डिड यू सपोर्ट हर? चालू आहे, ऐकू येतं? हो. ओके, ग्रेट. युअर क्वेश्चन इज ग्रेट. आणि एक माझं सिम्पल एक प्रिन्सिपल होतं की जेव्हा तिची रिक्वायरमेंट असायची, सो आय हॅव टू टेक अ स्टेप बॅक. सिम्पल. माय अदर थिंग वॉज whenever there's a काय म्हणतात त्याला, a complex problem, the solution must be simple.
so that it gets implemented. But that is the thing. म्हणजे I'll give you an example. आता जसं ही पोस्ट ग्रॅज्युएशन करत होती आणि शी हॅड द सपोर्ट ऑफ हर पेरेंट्स ॲट दॅट टाईम इन बॉम्बे. आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करताना खूप अभ्यास वगैरे करायला लागतो. वी हॅड अ स्मॉल सन अँड थिंग्स लाईक दॅट. अँड आय वॉज ऑल्सो डुईंग सम प्रोफेशनल कोर्स अँड आय वॉज टू गो फॉर सम गुड असाइनमेंट कुठेतरी ॲज फार ॲज माय करिअर वॉज कन्सर्न. आणि सडनली काय झालं की हिचे आईवडील म्हणजे वडिलांची पोस्टिंग झाली बाहेर कुठेतरी अँड दे हॅड टू लिव्ह दॅट प्लेस वेअर शी वॉज डुईंग द पोस्ट ग्रॅज्युएशन. सो नाव द क्वेश्चन केम की तिने काय करावं. द फर्स्ट थिंग दॅट शी रोट टू मी वेर आय वॉज नॉट देअर, आय वॉज समवेअर एल्स. शी सेड की आय थिंक आय हॅव टू लिव्ह माय पोस्ट ग्रॅज्युएशन आणखी बिकॉज आय कांट टेक केअर ऑफ द लिटल चाइल्ड अँड ऑल्सो स्टडी. इट्स नॉट पॉसिबल इफ यू आर अलोन. So then I thought, when I got the letter, immediately I wrote back to her that you continue doing your studies. I will somehow manage through my channel to be posted where you are by giving something called, in the army we call it as an adverse career certificate. म्हणजे जर का तुम्हाला कुठेतरी जायचं असेल स्पेशली तर तुम्हाला ते सर्टिफिकेट द्यायला लागतं की तुमच्या करिअरवरती जर का ॲडव्हर्स काहीतरी झालं तर यू आर रेडी टू ॲक्सेप्ट इट. ओनली देन यू विल गेट पोस्टेड टू अ पर्टिक्युलर प्लेस विच आय ॲक्सेप्टेड. सो देर वॉज नो सेकंड थॉट इन माय माइंड ॲट दॅट टाईम. तिची गरज होती. आय मस्ट स्टेप बॅक इवन दो आय कुड हॅव डन समथिंग बेटर बट आय टूक अ स्टेप बॅक. सो दॅट वॉज टेकिंग अ स्टेप बॅक. बट सिमिलरली इट वर्क्स फॉर हर ऑल्सो. Now her post super specialization, आता काय करतात लोक PG झालं की लगेच 1-2 वर्षांनी त्यांना सुपर स्पेशलायझेशन पण करायचं असतं. बट इन हर केस बिकॉज आर चिल्ड्रन वर ग्रोईंग अँड वी वर पोस्टेड ॲट डिफरंट लोकेशन्स, शी डिसाइडेड दॅट दिस इज नॉट द टाईम दॅट शी कॅन डू PG लाईक हर. सो लॉट्स ऑफ हर बॅचमेट्स हे ते सगळे तिला टेक्निकली सिनियर झाले कारण दे बिकेम सुपर स्पेशलिस्ट before her. She took time that let my children grow, let them become a little bigger, and then she would go for that. So that time she stepped back. That's how things are. आय मस्ट शेअर वेन. आणि मग मी नेफ्रॉलॉजी एम्समध्ये करताना मुलगा पद्मजाकडे राहिला होता. डॉक्टर पद्मजा माझी जाऊ आली आहे, पुण्यात राहिला होता. आणि मुलगी तेव्हा 6-7 वर्षाची होती. तिचं कसं करणार तर तो म्हणला मी ठेवतो तिला, तू दिल्लीला जा. आणि विदिन अ मंथ ही सेड आय कॅन हँडल द होल रेजिमेंट, 45 टँक्स, बट अ 7-year-old गर्ल इज इम्पॉसिबल. आणि माझे मग सासू सासरे जाऊन त्याच्याकडे राहिले अँड दॅट्स हाऊ वी ओव्हरकेम दॅट ऑल्सो. सो आय मीन इफ युअर की हे करायचंच एकदा ठरवलं की यू सिट डाऊन, देन यू फाइंड वेज की असं पण करता येईल. तर इट मे नॉट बी द बेस्ट. सो लाईक आय सेड, हे मी घातलं होतं, पीपल वेट फॉर बेस्ट सोल्युशन और बेस्ट ऑपॉर्च्युनिटीज. वी टेक द डिसिजन अँड मेक दॅट वर्क फॉर अस, नॉट टू कीप प्रोक्रॅस्टिनेटिंग. मॅडम या माझा प्रश्न कमी आणि मनोगत जास्त आहे. 1 मिनिटात. माधुरी कानेटकर नाव आम्ही खूप वेळा ऐकलेलं आहे. हां, आज तुम्हाला प्रत्यक्ष भेटता आलं याचं आम्हाला सगळ्यांना खूप कौतुक आहे. हां, त्यातला महत्त्वाचा भाग असा आहे की एवढ्या मोठ्या हुद्द्यावरच्या आर्मीतल्या आपण तुमचं जेव्हा सगळं आम्ही ऐकलं आहे तेव्हा मुख्य आनंद असा झाला की तुमचे लहानपणचे संस्कार जे आहेत ते अजूनही पूर्ण शाबूत आहेत. तुम्ही आम्हाला जी उदाहरणं दिलीत त्यात काही फरक पडलेला नाही आहे, याचा आम्हाला खरोखर खूप आनंद आहे. हां, माझे वडील मेडिकल कोर्समध्ये डॉक्टर होते 2nd वॉरमध्ये. हां, आम्ही घरातलं वातावरण बघितलेलं आहे आणि खूप छान वाटलं. तुम्ही गीतेतला एका ह्याचा उल्लेखही तो केलात, कर्मण्येवाधिकार नसते. हां, छान, व्हेरी नाईस ऑफ यू. आणि सरांचे आभार. थँक्यू. I'll end on a last note on that to the entire हे. मी म्हटलं की आपण ओव्हर द इयर्स महाराष्ट्र हॅज ऑलवेज बीन इन द फोरफ्रंट. वीव हॅड लीडिंग विमेन ऑल ओव्हर. फॉर इयर्स वी ब्रॉट अप
daughters like sons. So they became cow. But a time has come, the whole country and everyone needs to bring up sons like daughters to support empowered wives.